नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ प्रभात। मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र, मराठी विभाग श्रीरामपूर। मित्रांनो, SYBA या स्पेशल मराठीच्या पेपरमध्ये जो पेपर आहे त्याचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य आणि शीर्षक आहे प्रकाश वाटा। आणि या प्रकाश वाटा या आत्मचरित्राचे लेखक आहे डॉक्टर प्रकाश आमटे। मित्रांनो, हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र खरोखरच आम्हाला एक प्रेरणा देणारं आत्मचरित्र आहे। गेल्या तासाला आपण या आत्मचरित्रामध्ये जो भाग पाहिला होता की हेमलकशामध्ये प्रकाशने जी सेवा सुरू केलेली आहे डॉक्टरकीची, त्यामध्ये वैद्यकीय सेवेचा वाढता विस्तार हा मुद्दा आपला त्या ठिकाणी होता। पहा, त्या मुद्द्याचं आपण गेल्या तासाला विश्लेषण केलेलं आहे। आजच्या तासाला आपल्याला प्रकाशच्या जीवावर बेतणारे जे प्रसंग आहे, या प्रसंगाचं जे स्वरूप आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मुळातच मित्रांनो, हे जे आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा, या आत्मचरित्रामध्ये प्रकाशने आपले जे अनुभव, स्वतःला जे आलेले विविध प्रकारचे जे अनुभव आहे ते अनुभव त्याने या ठिकाणी कथन केलेले आहे। एक लक्षात घ्या मित्रांनो, बाबा आमटे यांनी 1973 मध्ये हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी या प्रकल्पाची स्थापना केली आणि 1974 मध्ये या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर प्रकाश आमटेवर टाकलेली आहे। पहा, आणि त्याने सुद्धा ती मनापासून स्वीकारलेली आहे। पहा, ज्या वेळेस प्रकाश आमटे यांनी ही जबाबदारी स्वीकारली त्याच दिवशी प्रकाशने ठरवलं की आता हे जे काम आपण हाताशी घेतलेलं आहे हे काम आपल्याला या ठिकाणी मनापासून करायचं आहे। केवळ करायचं म्हणून करायचं नाही, दिलेली ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडायची आहे। मग ज्या वेळेस 1974 मध्ये प्रकाश हेमलकसा या ठिकाणी गेला, बरोबर डॉक्टर मंदा, थोडे आपले एक 5-6 जण असणारे हे सर्व सहकारी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो सगळा परिसर त्यांनी त्या ठिकाणचा पाहिला, अनुभवला। अतिशय कठीण हा परिसर होता। म्हणजे एकंदर या ठिकाणी आदिवासींचं, म्हणजे त्या आदिवासींना सेवा देण्यासाठी जे काम या ठिकाणी करायचं होतं त्यासाठी अतिशय प्रतिकूल असणारी ही परिस्थिती होते। पहा, कुठल्याच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नव्हत्या। त्यामुळं प्रकाशवर वेगवेगळ्या प्रकारची संकट आली। पहा, आसमानी संकट आलेली आहे, वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहे, प्रत्येक घटकाला प्रकाशला संघर्ष करावा लागलेला आहे, जीवावर बेतणारे वेगवेगळे प्रसंग प्रकाशवर आलेले आहे। हे प्रसंग त्याने प्रकाश वाटा या आत्मचरित्रामध्ये सांगितलेले आहे। मित्रांनो, खरं तर वाट्याला जेव्हा दुःख येतं मित्रांनो, आणि मग ते दुःख, त्या दुःखाचा टाहो जेव्हा आपण फोडतो किंवा जेव्हा त्या दुःखाच्या वेदना आपल्याला होतात, तेव्हा दुःखाची सल किती मोठी आहे याची जाणीव आपल्याला होते। पहा, कारण ते वाट्याला आल्यानंतर कळतं। पहा, आता या ठिकाणी प्रकाशने जेव्हा लोक बिरादरी हा प्रकल्प जो आहे आदिवासींचा, या लोक बिरादरी प्रकल्पाची जेव्हा जबाबदारी आपल्या हातात घेतली, त्यावेळी तिथे काम करत असताना अतिशय भयानक संकट प्रकाशवर आलेली आहे, जीवावर बेतणारी ही संकट होती। पहा, तर कोणकोणते ते प्रसंग आहेत जीवावर बेतणारे, तर एक एक प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, पहिला जो प्रसंग आहे तो मधमाशा संदर्भातला आहे। मधमाशांनी प्रकाश, डॉक्टर मंदा आमटे, रेणुका आणि अनिकेत यांच्यावर जो हल्ला केला होता त्या संदर्भातला आहे। पहा मित्रांनो, हा प्रसंग सांगण्यापूर्वी तुम्हाला एक मी घटना सांगतो। पहा की जी घटना प्रत्यक्ष माझ्या गावात घडलेली आहे आणि ती मधमाशा संदर्भातली आहे। कोणती घटना आहे ती? तर
असंच एकदा आमच्या गावामध्ये दहाव्याचा कार्यक्रम होता पहा. आणि दहाव्याचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे की त्या कार्यक्रमामध्ये बरेचसे लोक आपले पाहुणे मंडळी त्या ठिकाणी जमत असतात. त्या ठिकाणी जो पिंड केली जाते त्या पिंडाला कावळा शिवत असतो पहा. त्या पिंडाला जर कावळा शिवला तर जाणाऱ्या व्यक्तीचा आत्मा हा चांगल्या पद्धतीनं जातो असं म्हटलं जातं पहा. तर असाच एक प्रसंग दहाव्याचा त्या ठिकाणी सुरू असताना भरपूर जनसमुदाय तिथे जमलेला होता. दुसऱ्या बाजूला बाबांचं कीर्तन चाललेलं होतं आणि थोड्याच वेळेमध्ये आता त्या पिंडाला कावळा शिवणार होता. सगळ्यांनी तो नैवेद्य तिथे ठेवला होता आणि कावळ्याची आतुरतेने ते वाट पाहत होते पहा. कावळा कधी येईल आणि त्या पिंडाला कधी शिवेल असं प्रत्येकाला वाटत होतं पहा. तिथे एक खूप मोठं एक वडाचं झाड होतं पहा आणि त्या वडाच्या झाडाला एक खूप मोठं मोहोळ होतं पहा. आता मोहोळाचे दोन प्रकार आहे मित्रांनो. एक आग्या मोहोळ आहे आणि दुसरं साधं मोहोळ आहे. साध्या मोहोळाचं मध वगैरे आपण खातो पहा, पण शक्यतो आग्या मोहोळाचं मध आपण खात नाही, कारण त्या माशा अतिशय विषारी असतात पहा. आता झालं काय त्या ठिकाणी मित्रांनो की ज्या वेळेस त्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी बरेचसे कावळे त्या झाडावर जमले होते पहा आणि त्या पिंडाला शिवण्यासाठी ते कावळा त्या झाडावरनं उठल्यानंतर त्याची जी पंख आहे अशी फडफडली आणि त्या आग्या मोहोळाच्या त्या पोळीला त्या पंखांनी स्पर्श केला. याचा परिणाम असा झाला, कावळा तर उडून गेला पण त्या माश्या ज्या उठल्या आणि त्या माशांनी सगळे जे खाली बसलेले लोक होते पहा त्या लोकांवर मोठा हल्ला केला पहा. हा हल्ला इतका जबरदस्त होता पहा. एक एक माशी खूप मोठाली होती पहा. त्याला म्हणूनच त्याला आपण आग्या मोहोळ असं म्हणतो पहा. तर इतका हल्ला केला त्या ठिकाणी त्या माशांनी, तर अक्षरशः काही लोक जिथे दिसेल जागा तिथे पळत सुटले, सैरावैरा पळत सुटले. काहींनी पाण्यामध्ये उड्या घेतल्या, म्हणजे शेजारी जी विहीर होती त्या विहिरीमध्ये उड्या घेतल्या. उड्या घेतल्यानंतर सुद्धा त्या माशा पाण्याच्या वरती घोंगावत होत्या पहा. वरती पाण्याच्या वर मुंडकं काढलं का लगेच त्या काय व्हायच्या, त्यांना चावा घ्यायच्या पहा. तर शेवटी माणूस त्या पाण्याखाली किती काळ राहील, तर अक्षरशः वर त्या व्यक्तीला न येता आलं नाही, कारण माशावरती घोंगावत होत्या. शेवटी त्या विहिरीमध्ये ज्याने उडी घेतली होती आणि वर येण्याचा खूप प्रयत्न केला पण वरती माशा घोंगावत होत्या, शेवटी तो माणूस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला पहा. आणि बाकीचे जे लोक होते पहा त्यांनाही खूप त्या माशा चावल्या, म्हणजे खूप मोठा हल्ला त्यांच्यावर केला. आणि त्या वेळी मला चांगलं आठवतं, जवळजवळ 3 ते 4 व्यक्ती मरण पावले होते पहा. म्हणजे त्यांचं जे विष आहे ते माशांचं अतिशय कठीण असतं पहा. म्हणजे या मधमाशांनी जो हल्ला त्या प्रसंगाच्या ठिकाणी जेव्हा केला त्याच प्रकारचा हल्ला प्रकाश, डॉक्टर मंदा, रेणुका आणि अनिकेत यांच्यावर केलेला आहे पहा. कसा घडला हा प्रसंग, तर काय झालं, सकाळी सकाळी आपल्याला माहिती आहे की सकाळी सकाळी आपण फिरायला जात असतो. एकंदर आपलं आरोग्य तंदुरुस्त राहावं म्हणून आपण फिरत असतो. याच पद्धतीने प्रकाश जो आहे आपल्या फॅमिलीला घेऊन, म्हणजे मंदा, अनिकेत, रेणुका यांना घेऊन प्रकल्पापासून जवळजवळ 7 किलोमीटर उंच अशा टेकडीवर फिरायला गेला. सकाळीच गेले ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी. आणि हे फिरत असताना उंच टेकडीवर गेले आणि त्या टेकडीच्या एका बाजूला उंच अशी दगडाची शीळ होती पहा आणि त्या शिळेमध्ये एक खोपा होता आणि मोठं त्या ठिकाणी मोहोळ होतं पहा. आता झालं काय की त्या ठिकाणी कुणीच जात नव्हतं, पण हे त्या ठिकाणी फिरायला सहज गेले आणि त्या माशांना माणसाचा वास येतो पहा. किंवा यांनी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी केल्या असतील, त्या आवाजामुळे सुद्धा त्या माशा उठल्या आणि त्या माशा उठल्यामुळं त्यांनी हल्ला केला. हल्ला कोणावर केला, प्रकाशवर केला, मंदावर केला, अनिकेतवर केला, रेणुकावर केला. हा हल्ला मित्रांनो इतका जबरदस्त होता. अक्षरशः या हल्ला इतका होता की त्या संकटातून मात्र रेणुका त्या उंच टेकडीवरून पळत पळत खाली आली, पण अनिकेत, प्रकाश आणि मंदांना मात्र खूप माशा त्या ठिकाणी चावल्या पहा.
म्हणजे अक्षरशः ते सुजले होते, त्यांना काही दिसत नव्हतं, त्यांच्या अंगामध्ये पूर्ण विष झालं होतं पहा. ही बातमी कोणालाच माहिती नव्हती, ही फक्त रेणुकाला ही बातमी माहिती होते. शेवटी तिने त्या ठिकाणून थेट चालत चालत त्या प्रकल्पावर जाऊन संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली. आणि माहिती दिल्यानंतर मग त्या प्रकल्पावरचे बाकी सहकारी गाडी बैल घेऊन त्या ठिकाणी आले आणि मंदाला तर अक्षरशः बांबूच्या डोलीमध्ये खाली आणलं. चित म्हणता पाखरू नाही, कुणीच त्या ठिकाणी नाही. जर रेणुका तर त्या ठिकाणी नसती, ही जर बातमी प्रकल्पावर गेली नसती तर कदाचित डॉक्टर मंदा, प्रकाश आणि अनिकेत हे त्या ठिकाणी केव्हाच गेले असते पहा. हा हल्ला इतका जबरदस्त होता, अंगामध्ये पूर्ण विष होतं. मंदाला तरी रिॲक्शन आली होती, काय करावं कळत नव्हतं. शेवटी त्या बांबूच्या डोलीमध्ये त्यांना बसवलं आणि प्रकल्पावर आणलं. प्रकल्पावर आणल्यानंतर डॉक्टर मंदाच्या अंगातून 140 काटे काढण्यात आले आणि प्रकाशच्या अंगातून 100 काटे काढण्यात आले. आणि जो छोटा अनिकेत होता त्याच्या अंगातून 40 काटे काढण्यात आले. हे मधमाशांचे काटे होते पहा. अंग पूर्ण सुजलेलं होतं, विष झालं होतं अंगामध्ये. शेवटी त्यांना इंजेक्शन वगैरे दिलं, सलाईन लावलं आणि मग जवळजवळ 1 आठवडा हा त्यामध्ये गेला पहा. मग हे जे संकट त्यांच्यावर ओढवलं होतं मित्रांनो, हे अतिशय भयावह स्वरूपाचं संकट होतं आणि या संकटामध्ये ते खरोखर वाचलेले आहेत पहा. मित्रांनो, आपल्याला वाटतं की मधमाशी म्हणजे एक साधी गोष्ट आपण लक्षात घेतो की बा काय आहे, मधमाशी आहे, चावल्याने काय होतं, पण तसं नाही आहे. कारण मधमाशीमध्ये असणारं जे विषाचं प्रमाण आहे हे अतिशय जहरीलं असतं पहा. अंगातून 140 काटे काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही पहा. तर जीवावर बेतणारा हा पहिला प्रसंग प्रकाश, मंदा, अनिकेत आणि रेणुकावर ओढवलेला होता आणि या प्रसंगामधून ते बाल वाचलेले आहे. म्हणून हा प्रसंग प्रकाश म्हणतो, मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच हा प्रसंग विसरणार नाही. मित्रांनो, एकच एक प्रसंग आले नाही त्या ठिकाणी. प्रकाशच्या जीवावर बेतणारे हे एकच एक प्रसंग नव्हते. हा आपण एक प्रसंग पाहिला. दुसरा प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरा प्रसंग कोणता होता की प्रकाशने या हेमलकसामध्ये लोक बिरादरी हा प्रकल्प जो सुरू केला, याची जबाबदारी जेव्हा स्वीकारली आणि मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या नद्या इंद्रावती, पर्लकोटा आणि पामूल या खूप मोठ्या नद्या, पावसाळ्याचे दिवस, भयंकर पावसाळा आणि यावेळेस काय झालं, खूप मोठा पूर त्या ठिकाणी आला. पूर आल्यामुळं संपूर्ण प्रकल्पाला वेढलं गेलं. काय करावं समजाना झालं. धोधो पाऊस पडत होता आणि परिस्थिती अशी होती मित्रांनो की हेमलकसामध्ये जर पाऊस सुरू झाला तर हा पाऊस कधी उघडत नसायचा. आणि ज्या वेळेस एखादा जर व्यक्ती प्रकल्पावर गेला पावसाळ्याच्या दिवसात तर तो 2-2, 3-3 महिने त्या ठिकाणी बाहेर पडू शकत नव्हता. कारण तिथे एकदा गुंतल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नाही. कारण कुठल्याही प्रकारची साधनं नाही, दळणवळणाची व्यवस्था नाही, कोणीच कोणाला भेटू शकत नाही, अशी त्या ठिकाणची परिस्थिती. आणि त्या ठिकाणी प्रकाशने हे आपलं काम सुरू केलेलं होतं पहा. या तीनही नद्यांना जेव्हा पूर आला आणि या पुराने पूर्ण प्रकल्पाला वेढलं गेलं पहा. वेढल्यामुळं काय झालं, जो दवाखाना होता, जी आश्रमशाळा होती, त्या आश्रमशाळेला पाण्याने वेढलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या आश्रमशाळेमध्ये जवळजवळ 120 ते 125 जी मुलं होती, ही मुलं या ठिकाणी अडकली होती पहा. प्रकाशचा जीव भांड्यात पडला. आता काय करायचं आहे, कारण निसर्गाला कोणी रोखू शकत नाही पहा. आणि निसर्गाला रोखणं ही सोपी गोष्ट नाही. 120 ते 125 मुलं या ठिकाणी अडकली होती, त्यांना कसं बाहेर काढायचं. प्रकाशच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं, आता काय करायचं आहे. शेवटी मित्रांनो, देव तरी त्याला कोण मारी. शेवटी पाऊस थांबला गेला. पाऊस थांबला गेला. जर पाऊस थांबला नसता तर पाण्याची पातळी वाढली असती
आणि या आदिवासींसाठी जो अन्नसाठा भरून ठेवला होता तो सगळा अन्नसाठा वाहून गेला असता पुराच्या पाण्यामध्ये आणि शेवटी या आदिवासीवर उपासमारीची वेळ आली असती. आदिवासी जगले नसते, कुणीच जगलं नसतं, कारण उदरनिर्वाहासाठी असणारा जो अन्नसाठा आहे हा संपूर्ण अन्नसाठा त्या ठिकाणी वाहून गेला असता पहा. आणि या ठिकाणी दुसरा अन्नसाठा येऊ शकत नाही, कुठली व्यवस्था नाही आणि कुठून येणार. अफाट पाणी आहे, तिथपर्यंत पोचवायचं कसं, तिथपर्यंत जायचं कसं, म्हणजे किती स्थिती भयानक स्वरूपाची होती पहा. हा जर प्रसंग जर या प्रकल्पाला जर ओढवला असता, प्रकल्प पूर्ण पाण्याखाली गेला असता मित्रांनो. हा सुद्धा प्रकाशच्या जीवनातील जीवावर बेतणारा प्रसंग होता पहा. ज्या इराद्यानं प्रकाश या ठिकाणी आला होता, ज्या ध्येयाने प्रकाश या ठिकाणी आला होता, आणि ही जर घटना जर घडली असती तर या ठिकाणी प्रकल्प तुम्हा आम्हाला कुणालाच दिसला नसता आणि प्रकाशसुद्धा आज आपल्याला दिसला नसता पहा. तर हा सुद्धा जीवावर ओढवणारा अतिशय भयावह स्वरूपाचा प्रसंग प्रकाशला या ठिकाणी पाहायला मिळाला, अनुभवायला मिळालेला आहे. हा दुसरा प्रसंग झाला मित्रांनो. तिसरा प्रसंग की नागपूरचा या ठिकाणी कोर्टाच्या तारखेचा प्रसंग होता पहा. की नागपूरला एक कोर्टाची तारीख, या तारखेला प्रकाशला जायचं होतं पहा. मग प्रकाश काय म्हणाला की चला बाबा कोर्टाच्या तारखेला जायचं, एका काड्यात दोन पक्षी, म्हणजे एका कामात दोन कामं आपण करूया. म्हणून प्रकाशने काय केलं की एक ट्रक होती पहा, आणि त्या ट्रकमध्ये या आदिवासींना खाण्यापिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भरलेल्या होत्या. आणि ह्या वस्तू घेऊन हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्पाकडे जायचं होतं, कारण आनंदवनातून हा ट्रक निघालेला होता. आता हा ट्रक जेव्हा निघाला, विविध प्रकारच्या वस्तू, डाळी वगैरे होत्या, भाजीपाला होता, औषधं होती, कपडे होती, असं गच्च त्या ट्रकमध्ये भरलेलं होतं पहा. आणि याच वेळेस कोठारी नावाचा एक नाला होता पहा. हा नाला चंद्रपूर जिल्ह्यातला आहे पहा. पावसाळ्याचे दिवस होते पहा, आणि या नाल्यावरनं हा ट्रक जाणार होता पहा. पण नाल्याला इतकं पाणी होतं नाल्याच्या वरती की तो नाला दिसत नव्हता पहा. पण ट्रक तर पलीकडं आपल्याला न्यायची आहे, कारण अन्नधान्य वगैरे वस्तू आपल्याला हेमलकशाला न्यायचं आहे. मग जायचं कसं, तर एक आयडिया सुचली पहा. काय आयडिया सुचली की जो नाला होता त्या नाल्याच्या दोन्ही बाजूला लोकांना उभं केलं. लोकांना उभं केल्यामुळं, दोन्ही बाजूंना उभं केल्यामुळं तर नाल्याचे जे दोन्ही कठडे होते ते कठडे ट्रक चालकाला त्या बाजूने दिसायला लागले की बा या बाजूने माणसं उभी आहे, म्हणजेच या बाजूने ते कठडे आहे. आणि त्यातून मग ती ट्रक त्याने घातली, तरी सुद्धा जीव असा खालवर होत होता. आणि त्या ट्रकमध्ये मंदा, प्रकाश हे बसलेले होते पहा. तर त्या नाल्यातून ट्रक पुढे काढला आणि थोडा पुढे गेल्यानंतर त्यांच्या मागे एक बस होती पहा. त्या बसमध्ये 48 प्रवासी बसलेले होते. नाला अरुंद होता, पाणी भरपूर होतं. त्या एसटी चालकाला काय वाटलं, अरे ट्रक निघाली आहे, आपण सुद्धा सहजासहजी निघू. पण ट्रक चालकाकडनं एक खूप मोठी चूक झाली पहा. काय चूक झाली की नाल्याच्या दोन्ही साईडला जी माणसं उभी केली होती ती माणसं त्याने उभीच केली नाही. काय गरज नाही म्हणे, मी त्यातून बस काढतो. त्या बस चालकाने त्यातून बस काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला त्या नाल्याचा अंदाज न आल्यामुळं ती बस एका बाजूला त्या नाल्याच्या कठड्यातून सरकली आणि खाली दरीमध्ये कोसळली. आणि दरीमध्ये कोसळल्यानंतर त्या बसमधील 48 प्रवासी मृत्युमुखी पडले. हा प्रसंग प्रकाशने मंदाने आपल्या डोळ्यादेखता पाहिला. तेव्हा प्रकाशला वाटायला लागलं की अरे, आपण जर याच पद्धतीनं जर प्रवास केला असता, याच पद्धतीनं गेलो असतो तर आपण सुद्धा दरीमध्ये गेलो असतो आणि कायमचंच आपण गेलो असतो. म्हणजे आपण सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं वाचलो,
नाही तर आपल्यावर हा अतिशय भयानक बेतणारा प्रसंग होता. या प्रसंगातून आपण सही सलामत सुटलो. म्हणून या प्रसंगाची देखील प्रकाशला आठवण येते पहा. म्हणजे मित्रांनो, प्रसंग एकच एक नाही, हर एक प्रकारच्या प्रसंगांना प्रकाशने तोंड दिलेलं आहे पहा. आता चौथा प्रसंग पहा, की मागाशी मी म्हणालो की नागपूरच्या कोर्टाच्या तारखेचा प्रसंग होता पहा. या तारखेला जाणं अटळ होतं. मग प्रकाशला वाटलं ठीक आहे बाबा, तारखेला जायचंय ना, ठीक आहे जाऊया. मग छोटीशी त्यांची एक जीप होती पहा, जीपला ट्रॉली जोडली आणि त्या ट्रॉलीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य भरलं, अन्नधान्य भरलं. स्वतःची जी 2 मुलं होती, अनिकेत, आरती, यांनाही गाडीमध्ये घेतलं आणि तो नागपूरला तारखेसाठी जायचंच आहे. तर जाता जाता ह्या वस्तू प्रकल्पावर देऊया आणि पुढे तारखेसाठी नागपूरला जाऊया, या हेतूने तो निघाला. इथे सुद्धा पावसाळ्याचे दिवस होते पहा. नदीला पाणी जेमतेम होतं, गाडी निघेल सहज अशा पद्धतीचं पाणी होतं पहा. प्रकाशने डेअरिंग केली, आपण यातून जीप सहजपणे काढूया. प्रकाशने त्यातून जीप काढण्याचा प्रयत्न केला, पण थोडं पुढं गेल्यानंतर ती जीप आहे, ते चाकं आहे गाडीचे, तर त्या रेतीमध्ये फसली गेली, त्यातून ती निघेना. गाडी रेस करण्याचा प्रयत्न केला, ती पुन्हा जास्त त्यामध्ये ते चाकं रवत गेले आणि ती जास्त खोल जायला लागली. याचा परिणाम असा झाला की त्या गाडीमध्ये पाणी वाढत चाललं, आतमध्ये पाणी आलं, सामान सुमन सगळं भिजलं आणि जी छोटी मुलं होती त्यांच्या जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी आलं. शेवटी काय करायचं आहे, आणि गाडीचे दरवाजे उघडत नव्हते पहा. प्रकाशने खूप प्रयत्न केला, शेवटचा प्रयत्न त्याने केला. आटीतटीचा त्या ठिकाणी त्याने त्या गाडी बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष दिला आणि अचानक गाडी त्या ठिकाणून शेवटचा प्रयत्न केला आणि गाडी त्या ठिकाणून सहज त्याने बाहेर काढली आणि त्यातून सुद्धा हे कुटुंब सही सलामत वाचलं पहा. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे जे 2 प्रसंग आले होते पहा, म्हणजे नद्यांना आलेला पूर, त्यानंतर कोठारी नाला आणि या नदीमध्ये गाडी काढताना प्रकाशच्या जीवावर बेतलेला हा जो प्रसंग आहे पहा, अतिशय भयावह स्वरूपाचा होता. मग मला सांगा मित्रांनो, या सगळ्या प्रसंगातून वाचत 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 प्रकाश कुठपर्यंत गेलेला आहे? कुठल्याही प्रसंगाला तो हटलेला नाही, प्रत्येक प्रसंगाला तो तोंड देत आलेला आहे. आणि संकट म्हणजे हे आसमानी स्वरूपाची संकट होती पहा. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी खरंच प्रकाशला आपली सत्व परीक्षा द्यावी लागलेली आहे पहा. आता पुढचा एक प्रसंग महत्त्वाचा आहे पहा, की तो सुद्धा जीवावर बेतणारा प्रसंग होता पहा. कोणता प्रसंग होता? तर जंगलातील अस्वला संदर्भातला तो प्रसंग होता पहा. ही जी अस्वल जी आहे, आता अस्वला बाबतीचे प्रसंग आपल्याला चांगले माहिती आहे. अस्वल अतिशय डेंजर किंवा ज्याला आपण खतरनाक म्हणतो पहा, ते माणसावर हल्ला करतं पहा. बरं, तो हल्ला असा तसं नाही, माणसाची ते कवटी फोडतं. असे कितीतरी प्रसंग हेमलकशामध्ये घडलेले आहे. आदिवासींच्या कवट्या ह्या अस्वलाने फोडलेल्या आहे पहा. तर एकदा काय झालं, प्रकाश आणि त्याचा मित्र सकाळी सकाळी फिरायला निघाले होते पहा. प्रकल्पापासून 5 ते 6 किलोमीटर ते दूर गेले होते पहा, उंच टेकडीवर गेले होते पहा. आणि त्यांचा जो मित्र आला होता की तो गोव्यावरून आला होता आणि गोव्यावरनं आल्यानंतर सहज प्रकाशला म्हणाला, चला आपण सकाळी सकाळी जरा फिरून येऊया. म्हणून दोघंही फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर समोरून धावत येताना एक अस्वल त्यांना दिसलं पहा. हे अस्वल पाहिल्यानंतर प्रकाशच्या लक्षात आलं की अरे, आता आपलं जगणं शक्य नाही. ते अस्वल जोरजोराने ओरडत आलं होतं पहा. कारण अस्वलाचा हल्ला मित्रांनो सोपा नाही. कारण एकदा असाच एका आदिवासीवर हल्ला झाला होता. प्रकाशने जे पेशंट जेव्हा प्रकल्पावर आलं तेव्हा त्याची कवटी फुटलेली होती, डोळे फुटलेले होते, त्याला दिसत सुद्धा नव्हतं. तर तेव्हा प्रकाशने त्या पेशंटला 150 टाके टाकली होती पहा. कुठल्याही प्रकारची भूल न देता ही टाके टाकली होती.
काहीच दिसत नव्हतं, रक्तबंबाळ अवस्थेत हे पेशंट होतं पहा. कारण अस्वलाचा हल्ला अतिशय भयावह स्वरूपाचा असतो पहा, की तो पंजा ज्या आहे त्याचे, त्या पंजाच्या ज्या नख्या आहे त्या नख्याच्या साह्याने ते कवटी फोडतं पहा. आणि आता तेच अस्वल समोरून येताना दिसत आहे, आपल्यावरती आता जोराचा हल्ला करणार आहे. हे पाहिल्याबरोबर प्रकाश घाबरला, शांत उभा राहिला. पण ते ओरडत येणारं जे अस्वल आहे त्यांना घासून पुढे गेलं. तेव्हा प्रकाशच्या जीवात जीव आला आणि प्रकाशने त्या ठिकाणी लगेच व्यक्त केलं की प्रकाश म्हणाला की कोणतेही मुके प्राणी आपल्यावर हल्ला करत नाही, जर त्यांच्या खोडी काढल्या तर ते आपल्यावर हल्ले करतात. म्हणून या ठिकाणी सुद्धा प्रकाश वाचलेला आहे, कारण हा सुद्धा अस्वलाचा जीवावर बेतणारा प्रसंग होता. ते अस्वल त्या ठिकाणी निघून गेलं. पुढचा एक प्रसंग होता पहा, की वाघाने अनिकेतवर केलेला हल्ला होता पहा. आता अनिकेतवर का हल्ला केला पहा, तर काय होतं की प्रकाशने एक छोटंसं एक पिल्लू पाळलं होतं वाघाचं. त्या पिल्लावर अनिकेत अतिशय जीवापाड प्रेम करत होता. त्याला आपल्याबरोबर शाळेत घेऊन जात होता, त्याच्याबरोबर खेळत होता, बागडत होता. पण एक दिवस काय झालं, वन खात्याचा अधिकारी आला आणि त्या अधिकाऱ्याला ते पिल्लू खूप आवडलं आणि प्रकाशला म्हणाला एवढं पिल्लू आम्हाला द्या. प्रकाशने दिलं. ते पिल्लू चंद्रपूरच्या त्या प्राणी संग्रहालयामध्ये ते गेलं आणि मग काही दिवसांनी अनिकेत वडिलांना म्हणाला की पप्पा, आपलं जो पिल्लू होतं आपण ते चंद्रपूरला जे प्राणी संग्रहालयामध्ये दिलेलं आहे त्याला भेटायला आपण जाऊया का. प्रकाश म्हणाला ठीक आहे. एक 2 वर्षानंतर हे वडील आणि मुलगा त्या छोट्या पिल्लाला भेटायला गेले. पिल्लू जरा थोडंसं मोठं झालं होतं आणि ज्या वेळेस प्रकाश आणि अनिकेत चंद्रपूरला गेले आणि त्या वन खात्याचा जो अधिकारी आहे त्याच्याबरोबर गप्पा मारीत प्रकाश गप्पा मारत होता आणि त्याच क्षणाला अनिकेतने ते पिल्लू पाहिलं आणि धावत जाऊन त्याच्याकडे गेला. आता तो धावत गेल्यानंतर त्या प्राण्याने अनिकेतला ओळखलं नाही, त्या वाघाच्या पिल्लाने. त्याने त्याच्यावर झडप घातली आणि डोक्याला त्याचा चावा घेतला. यावेळेस अनिकेतला जवळजवळ 12 टाके पडले आणि हे टाके प्रकाशने भूल न देता त्याला टाकले. म्हणजे या ठिकाणी सुद्धा अनिकेत वाचलेला आहे, कारण त्या वाघाने त्या पिल्लाने अनिकेतला ओळखलं नाही. ते जरासं मोठं झालेलं होता. म्हणून आता या ठिकाणी त्या प्राण्याचीही चुकी नव्हती आणि अनिकेतचीही चुकी नव्हती. पण प्रकाश जर त्या ठिकाणी धावत गेला नसता तर अनिकेतचा त्या ठिकाणी 100% मृत्यू झाला असता. हा सुद्धा जीवावर बेतणारा प्रसंग होता पहा. पुढचा एक प्रसंग होता की प्रकाशचा जो हात आहे, की जे प्राणी वाघाच्या तोंडात त्याने हात घातला होता, कारण चित्रीकरणासाठी तिथे बरेचसे फोटोग्राफर यायचे आणि अशा वेळेस प्रकाशने वाघाच्या तोंडात हात जेव्हा घातला तेव्हा तो हात प्रमाणापेक्षा आत जास्त गेल्यामुळं तो हात थोडासा फाटला गेला आणि तिथेही मंदाने टाके टाकले आणि तो हात मग काही दिवसांनी ती बोटं बरी झाली. म्हणजे हा एक सुद्धा एक मोठा प्रसंग त्या ठिकाणी जीवावरच बेतणारा होता, ओढवलेला होता. त्यातूनही प्रकाश या ठिकाणी वाचलेला आहे. आणि पुढचा एक अजून एक महत्त्वाचा प्रसंग तो म्हणजे सापासंदर्भातला आहे, की सापाला बरेचसे लोक खेड्यापाड्यामध्ये मारतात, तो विषारी असतो. पण सगळे साप विषारी नसतात. साप हा माणसाचा मित्र असतो, शेतकऱ्याचा मित्र असतो. हे प्रकाशने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि काही लोक त्या ठिकाणी जेव्हा प्राणी संग्रहालय पाहायला यायचे आणि म्हणायचे की इथल्या सापांचे दात काढलेले असतात, पण प्रकाश म्हणाला अजिबात नाही, दात काढलेले नाहीये आणि इथले सगळे साप विषारी आहे असं नाही, काही बिनविषारी आहे, काही विषारी आहे. हे दात दाखवण्यासाठी प्रकाशने एका मण्यार सापाचं जेव्हा असं तोंड आ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रकाशला त्या मण्यार सापाने चावा घेतला आणि या ठिकाणी प्रकाशला ताबडतोब ॲडमिट करावं लागलं. त्याला सलाईन इंजेक्शन दिलं आणि त्यातून तो वाचला. नाही तर या ठिकाणी सुद्धा प्रकाश वाचू शकत नव्हता, कारण तो साप विषारी होता. हाही प्रकाशच्या जीवनावर बेतणारा प्रसंग होता. आणि शेवटचा प्रसंग म्हणजे पाण्यातील भोवऱ्याचा प्रसंग आहे पहा, की पाण्यातील भोवरा हा काय करतो की त्यामध्ये उडी टाकल्यानंतर माणूस मरतो, असा बऱ्याच जणांचा समज असतो पहा. पण प्रकाशचं म्हणणं काय आहे की
जर ह्या भोवऱ्यामध्ये उडी टाकल्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने कधी आपण पळायचं नसतं पहा, की भोवरा जसा फिरवेल तसा आपण जर फिरलो तर तो नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला बाहेर फेकतो पहा. तर हे सांगण्यासाठी स्वतः प्रकाशने त्या पाण्यामध्ये उडी टाकली, त्या ठिकाणी दिंगतने उडी टाकली. पांडुरंग पुंगाटी नावाचा आहे त्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी टाकली, पण त्यातून ते वाचले गेले नाही. पण जो समज दूर करण्याचा जो लोकांचा जो समज होता की भोवऱ्यामध्ये पाण्याच्या गेल्यानंतर माणूस मरतो, हा समज दूर करण्यासाठी स्वतः प्रकाशने त्यांच्या मुलाने आणि त्या सहकार्याने ही कृती करून दाखवली आणि सांगितलं की भोवऱ्यामध्ये माणूस मरत नाही. फक्त तुम्ही मनामध्ये जी भीती घेता ती भीती न घेता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधी जायचं नाही, आणि गेलं तर मग मृत्यू होतो. हे सुद्धा प्रकाशने या आपल्या स्वतः या कृतीतून त्याने या ठिकाणी पाण्याच्या मध्ये उडी टाकल्यानंतर प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल पहा, की हा प्रकल्प जो आहे हेमलकशामध्ये जेव्हा सुरू केला आणि हा सुरू करत असताना प्रकाशच्या जीवावर बेतणारे जे वेगवेगळे प्रकारचे जे प्रसंग होते हे किती भयावह स्वरूपाचे होते, त्या प्रसंगाचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, उद्याच्या तासाला आपण जो राहिलेला जो भाग आहे यातला तो आपण नंतर पाहूया. त्यासाठी आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.